नमस्कार, मी गजानन जाधव, व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थेचा अध्यक्ष। आज होय आम्ही शेतकरी या समूहाने माझ्यावर विदर्भ आणि मराठवाड्यातलं जे मुख्य पीक आहे सोयाबीन याचं व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्याची जबाबदारी दिली आहे। सर्वप्रथम होय आम्ही शेतकरी समूहातील सर्व शास्त्रज्ञ मंडळी, सर्व प्रवर्तक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या सर्वच मंडळीचं मी मनापासून आभार मानतो। एक खूप चांगलं काम ही मंडळी करते आहे, ज्याची गरज आहे, सध्या काळाची गरज आहे। शेतकऱ्यांना तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम फार उत्साहानं आणि तांत्रिकदृष्ट्या परफेक्ट ज्याला आपण म्हणू, एखाद्या कृषी विद्यापीठाच्या पेक्षाही मोठं तंत्रज्ञानाच्या प्रसाराचं काम हे सर्वजण करतायत। मी खरंच आमच्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या सर्व समूहाचे आणि या समूहासाठी झटणाऱ्या सर्वांचे आभार मानतो। मंडळी, सोयाबीन हे एक विदर्भ आणि मराठवाड्यातलं प्रमुख पीक आहे आणि या पिकाची उत्पादकता कशी वाढवावी, आपल्याला उत्पादकता वाढण्यासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मोठ्या क्षेत्रात याची लागवड होते। मागच्या 20 वर्षापासून विदर्भातलं एक कापसानंतर प्रमुख पीक आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा एक मुख्य पीक आहे। तर सर्वप्रथम आपण शेत तयार करण्यापासून बघूया। शेताला आडवी उभी नांगरटी करून, मशागत करून, वखरवाही करून शेत तयार करून ठेवा। सोयाबीनच्या जाती तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये JS 335, JS 9305, त्यानंतर 9560, 228, 71, 81, 162 अशा अनेक विद्यापीठाच्या जाती महाराष्ट्रामध्ये यांची लागवड होते। पण त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या प्रचलित जास्त प्रमाणात लागणाऱ्या जाती आहेत ते 335 आणि 9305। तर या जातींमध्ये बरेच वैशिष्ट्य असल्यामुळं या जाती प्रचलित आहेत। नवीन जातीसुद्धा विद्यापीठानं बऱ्याच शिफारस केलेल्या आहेत, त्या जातींचे सुद्धा काही शेतकरी लागवड करतात। पण 335 आणि 9305 या सगळ्यात मोठ्या प्रमाणात लावल्या जातात। आता बियाणं निवडताना सगळ्यात पहिली गोष्ट, यावर्षी सोयाबीनच्या बियाण्याचा थोडा तुटवडा जाणू शकतो, कारण हार्वेस्टिंगच्या वेळेस सोयाबीन हार्वेस्टिंग स्टेजला असताना बऱ्याच ठिकाणी पावसानं भिजलं, डॅमेज झालं, त्यामुळं थोडाफार तुटवडा जाणू शकतो। तर पहिली गोष्ट, जर आपल्याकडं घरचं बियाणं असेल तर मी असं म्हणेल की घरचं बियाणंसुद्धा आपण पेरू शकता। पण पेरण्यापूर्वी त्याचे आपण जर्मिनेशन टेस्ट जी आहे, उगवण शक्ती तपासावी। उगवण शक्ती तपासण्यासाठी सोपी पद्धत आहे। आपल्याकडे जर्मिनेशन पेपर असेल किंवा नसेल तर गोनपाट जे आहे त्या साधारणतः गोनपाटाचं 1/2चे 2 तुकडे करा, त्याला ओलं करा चांगलं आणि 10-10 बियांच्या 10 लाईन म्हणजे 100 बिया त्या गोनपाटावर एका ओळीत 10-10 बियाच्या 10 लाईन करून त्या गोनपाटावर दुसरं एक जो तुकडा आहे तो टाकायचा आणि त्याला गुंडाळायचं। गुंडाळून घेतल्यानंतर मग त्याला रोज संध्याकाळी त्याला पाणी घाला आणि साधारणतः 5व्या किंवा 6व्या दिवशी ते उघडा। उघडल्यानंतर ज्या बियाला चांगलं अंकुरण झालं आहे, ज्याला मुळं आहेत चांगले, जे उगवलं, चांगली उगवण शक्ती झालेलं आहे असं मोजा। मग 100 पैकी समजा 70 बिया जर चांगल्या उगवल्या असतील तर 70% जर्मिनेशन आहे असं समजा। 65 बिया जर चांगल्या उगवल्या असतील तर 65% उगवण शक्ती आहे असं आपण समजायचं। यामध्ये ज्या बिया फक्त फुगल्या आहेत, उगवली नाही, ती मोजायची नाही। ज्याला बुरशी लागली आहे ते सुद्धा उगवणार नाही जमिनीमध्ये, किंवा जे फक्त उगवलं आहे आणि त्याची वाढ झाली नाही ते सुद्धा जमिनीत उगवणार नाही। त्यामुळं अशा बिया वगळून ज्या चांगल्या वाढ झालेलं बी आहे ते आपण घरचं सुद्धा पेरू शकतो। त्यात दुसरी एक गोष्ट असते बियाण्यामध्ये, अनुवंशिक शुद्धता।
जिनेटिक प्युरिटी ज्याला म्हणतो आपण, कारण या जाती ज्या आहेत ह्या अनेक वर्षापासून जवळपास 335ला 30 ते 32 वर्ष झालेत, 9305ला सुद्धा 25-26 वर्ष झालेत. त्यामुळं त्या जिनेटिक प्युरिटी मेंटेन करणं म्हणजे ठेवणं हे थोडंसं एक चॅलेंजिंग झालं आहे. त्यामुळं आपल्याला जर बियाणं बाजारातलं घ्यायचं असेल तर थोडंसं खात्रीच्या कंपन्याचं बियाणं आपण घेऊ शकता. त्यामध्ये जसं जिनेटिक प्युरिटी चांगल्या प्रकारे ठेवण्याचं काम अंकुर सीड्स करते, बूस्टर सीड्स आहे, महाबीजचं सुद्धा आहे, कृषीधन आहे या कंपन्यांचं, किंवा आपल्याला जर आवडीचं दुसरं कुठलं चांगलं असेल तर ते कुठलंही बियाणं आपण घेऊ शकता. त्यानंतर विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीनची पेरणी होते, तर पेरणीसाठी साधारणतः एकरी 30 किलो बियाण्याची शिफारस आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे सांगली, सातारा तिथे टोकन पद्धतीनं लागवड होते सोयाबीनची, तर त्यांना बियाणं कमी लागते. पण विदर्भ मराठवाड्यामध्ये जिथे पेरणी केली जाते तिथे साधारणतः आपल्याला 30 किलो बियाणं प्रति एकर या पद्धतीनं वापरायचं आहे. त्यानंतर सगळ्यात मोठी समस्या जी आहे सोयाबीनमध्ये, मागच्या साधारणतः 5 ते 7 वर्षापासनं जे सोयाबीनचं उत्पादन घटत चाललं आहे त्याला मुख्य कारण म्हणजे सोयाबीनमधील खोडकिडा आणि चक्रभुंगा. तर हा खोडकिडा आणि चक्रभुंगा जो आहे हा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. बहुतांश शेतकऱ्यांना या किडीची माहिती नाही आणि सरळ नुकसान झाल्यानंतरच त्याचं आपल्याला लक्षात येते. सोयाबीन चांगलं दिसते, त्याला फुलं लागलेत, शेंगा लागल्या आहेत, पण शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा, ज्या ठिकाणी खोडकिडा आणि चक्रभुंगा आहे तिथे अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे शेंगा करपतात. काही शेतकऱ्यांना वाटतं याला बुरशी लागली आहे का, काही ठिकाणी शेंगा गळून जातात, काही ठिकाणी शेंगा चोपट राहतात, त्यात दानाच भरत नाही, दाना भरला तरी बारीक दाना राहतो. तर या सगळ्या सरळ उत्पादन कमी करण्याचं या खोडकिडी आणि चक्रभुंगेमुळे सरळ उत्पादन कमी होते. आता हे खोडाच्या आत असल्यामुळं आपल्याला दिसत नाही. तर सुरुवात याची खोडकिडीची, चक्रभुंग्याची सुरुवात पेरणीनंतर साधारणतः 12 ते 15व्या दिवशीच जे तिसरं पान सोयाबीनला येते त्या तिसऱ्या पानाच्या शिरेमध्ये तो पतंग अंडी घालतो आणि ते नंतर आळी खोडात जाते आणि खोडात गेल्यानंतर खोड पोखरणं सुरू करते. त्यामुळं खोडाच्या आत असल्यामुळं शेतकऱ्यांना बाहेरून काही दिसत नाही. बरं, हे खोडाच्या आत पूर्ण खोड पोखरत नसल्यामुळं झाड मरत नाही, काही प्रमाणात शेंडे सुकतात, पण झाड मरत नाही, झाड वाढत राहतं, त्याला फुलंही लागतात, त्याला शेंगाही लागतात. पण जेव्हा अन्नद्रव्याची गरज सगळ्यात जास्त असते, अन्नद्रव्याची गरज राहते दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये, आणि या अवस्थेमध्ये अन्नद्रव्य पुरत नाही आणि त्यामुळं अन्नद्रव्य त्या पिकाला, शेंगांना मिळत नसल्यामुळं शेंगा करपणे, शेंगा गळणे आणि उत्पादन कमी होणे, दाण्याचा आकार कमी राहणे, असं या सगळ्या गोष्टी होतात. तर मंडळी, याला कंट्रोल करणं फारच आवश्यक आहे. मी तर असं म्हणेल की ज्याही शेतकऱ्याला सोयाबीन पेरायचं आहे त्यांनी बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन पेरूच नाही. आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून अनेक प्रयोग केले. फवारणी शक्य नाही, आपण 12व्या 15व्या दिवशी सोयाबीनवर फवारणी घेत नाही. किती आपण ठरवलं तरी एखाद्या वेळेस पाऊस लागून राहतो, एखाद्या वेळेस एवढं लहान पिकाला फवारण्याची आपली इच्छा होत नाही. त्यामुळं बीज प्रक्रिया हे सगळ्यात चांगलं माध्यम त्या खोडकिडीला आणि चक्रभुंगीला कंट्रोल करण्यासाठी आहे. तर बीज प्रक्रियेमध्ये जसं आपण 2-3 प्रकारच्या वेगवेगळ्या बीज प्रक्रिया आहे. जसं बुरशीनाशकाची, जर सोयाबीनला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची तर सोयाबीनच्या बॅगमध्ये थायरम नावाचं एक बुरशीनाशक असतं. तर सर्वप्रथम आपण त्याला थायरम लावून घ्या, थोडंसं पाणी शिंपडा बियाला, त्याच्यावर थायरम पावडर टाका. ते विषारी असते त्यामुळं थोडंसं आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कुठे चेहऱ्याला, नाकाला, डोळ्याला वगैरे स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या औषधाचा. ते थायरम लावल्यानंतर चक्रभुंगा आणि खोडकिडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथॉक्झॉन FS 30%, व्यापारी नावं रिहांश आणि स्लेअर प्रो, यापैकी कुठलंही थायोमिथॉक्झॉन FS 30% 2 मिली प्रति किलो, म्हणजे साधारणतः 30 किलोच्या बॅगला 50 ते 60 मिली जर आपण रिहांश किंवा स्लेअर प्रो, साधारणतः सोबत त्याच्या 100 मिली पाणी एका बॅगला, म्हणजे 2 मिली रिहांश आणि 5 मिली पाणी, अशा पद्धतीनं जर बीज प्रक्रिया केली तर
90 ते 95% आम्ही ज्या ट्रायल्स घेतल्या, आम्ही जे सगळे ऑब्झर्वेशन्स घेतले, त्यामध्ये आम्हाला असं आढळलं की फक्त ज्या बियाला ते औषध लागत नाही सोडताना, तशाच बियावर तशाच झाडांवर फक्त खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळला. अन्यथा ज्याही बियाला ते औषध लागलं त्याला खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे आपण रिहांश किंवा स्लेअर प्रो 2 मिली प्रति किलो 5 मिली पाण्यासोबत असं बीज प्रक्रिया ही सोयाबीनला जर आपण केली तर जे आपलं सगळ्यात मोठी समस्या आहे त्या समस्येपासून आपण त्याची सुटका होईल. तर ही बीज प्रक्रिया आपण पेरणीच्या दिवशी करू शकतो, 8 दिवस आधी, 15 दिवस आधी, एखाद महिना आधी जरी बीज प्रक्रिया करून आपण बियाणं परत ठेवून दिलं आणि पेरणीला काढलं तरी चालेल. मागच्या वर्षी आम्ही ट्रायल्स घेतल्या, त्यात 2-2 महिन्यापर्यंत मुद्दाम लावून ठेवलं किंवा त्याचा काय परिणाम होतो, तर 1 महिन्यापर्यंत जरी आपण आधी लावून ठेवलं तरी चालते. पण मी विनंती करेल सर्व शेतकऱ्यांना की बीज प्रक्रिया अवश्य करा, कारण सगळ्यात मोठं नुकसान जे आहे ते खोडकिडा आणि चक्रभुंग करतोय. आणि त्यामुळं बीज प्रक्रिया जर केली आपण फार 100 रुपये प्रति एकरला खर्च येईल, 80 ते 100 रुपये. तर त्यामुळं आपलं खूप मोठं नुकसान तिथं टळू शकतं. आणि बीज प्रक्रिया करताना आपल्याला नंतर परत जर अजून जीवाणू खतं लावायची असतील तर ते जीवाणू खतं आपण शेवटी लावा. जसं रायझोबियम आहे, सोयाबीनचं रायझोबियम जॉपनिकम आहे, किंवा कोणी PSB लावायचं आहे, कोणाला ट्रायकोडर्मा लावायचं आहे. जर लावायचं असेल तर ते सगळ्यात शेवटी लावा. लावताना सर्वप्रथम बुरशीनाशक थायरम, त्यानंतर रिहांश, आणि जर गरज असेल किंवा तुम्हाला लावायचं असेल तर शेवटू जीवाणू खत. तर या पद्धतीनं मात्र सगळ्यात महत्त्वाची बीज प्रक्रिया आहे तुमची रिहांश किंवा स्लेअर प्रोची. यामुळं तुमचा खोडकिडा आणि चक्रभुंग्याला कंट्रोल मिळू शकते. त्यानंतर रासायनिक खतं. सोयाबीनला पेरतानाच आपल्याला खत द्यायचं आहे. बघा, सोयाबीनच्या मुळावर गाठी असतात, त्यामुळं त्याला लागणारं नत्र ते स्वतःच हवेतून शोषून घेते. त्यामुळं स्फुरदयुक्त खतं, ज्या खतांमध्ये स्फुरद जास्त आहे, मग अशी खतं कुठली आहेत? DAP आहे, 12-32-16 आहे, 14-35-14 आहे, किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आहे. तर हे आपण पेरताना DAP 12-32-16 किंवा 14-35-14 किंवा 20-20-0-13, 24-24-08 यापैकी कुठलंही खत पेरताना देऊ शकता. सिंगल सुपर फॉस्फेट जर द्यायचं असेल तर ते सिंगल सुपर फॉस्फेट आपण पेरणीच्या आधी 2-4 दिवस आधी, 8 दिवस आधी जरी आपण शेतात फेकून दिलं आणि मातीत मिसळून घेतलं तर एकरी 2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे सुद्धा आपण सोयाबीनला देऊ शकतो. त्यानंतर युरिया मात्र त्याला द्यायची गरज नाही, आवश्यकता नाही. एखाद्या जमिनीमध्ये जर फारच नत्राची कमतरता असेल तर अशाच ठिकाणी फार तर 10 ते 15 किलो एकरी आपण जर गरज असेल तरच, अन्यथा त्याला जर आपण युरिया दिला सोयाबीनला तर अवास्तव वाढ होते. त्यामुळं फक्त पेरताना किंवा पेरणीच्या आधी सुपर फॉस्फेट किंवा पेरताना DAP 12-32-16 किंवा 14-35-14 द्या. मात्र ज्या जमिनीमध्ये वर्षानुवर्ष सोयाबीन घेतात, विदर्भ मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं आहे की हे मागच्या 10 वर्षापासून, कोणी 15 वर्षापासून एकाच शेतात सोयाबीन घेतात. आता सोयाबीन हे सल्फर लव्हिंग पीक असल्यामुळं जमिनीतला मोठ्या प्रमाणात सल्फरचा उचल सोयाबीन करते. त्यामुळे जर जमिनीत सल्फरची कमतरता जर झाली तर वेगळ्या समस्या आपल्याला तिथे येऊ शकतात. त्यामुळं ज्या ठिकाणी सोयाबीन अनेक वर्ष घेतल्या जातं अशा ठिकाणी आपण साधारणतः जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तर त्यात सल्फर आहे, किंवा 20-20-0-13 दिलं तर 13% सल्फर आहे, 24-24-08 जर दिलं तर 8% सल्फर आहे. मात्र हे खतं नाही दिले आणि आपण DAP 12-32-16, 14-35-14 वगैरे असे जर खतं दिले तर या खतासोबत, पेरणीसोबत 10 किलो सल्फर दाणेदार, जसं बेनसल्फ वगैरे आहे, असं तुम्ही खतासोबतच पेरणीसोबत वापरू शकता. किंवा सल्फर WDG जे आहे, साधारणतः 2 किलो सल्फर WDG हे आपण रासायनिक खतामध्ये मिक्स करून तिथं द्या. मात्र जिथे दरवर्षी सोयाबीन घेतलं जातं किंवा अनेक वर्षापासून एकाच शेतात सोयाबीन असेल तर तिथं तर आपल्याला हे सल्फर नक्की द्यावं लागेल. त्यानंतर आंतरमशागत. सोयाबीनमध्ये पेरणी झाल्यानंतर साधारणतः फूल लागेपर्यंत आपण डवऱ्याच्या पाळ्या, जे छोटे डवरे आहेत त्याची आंतरमशागत करू शकता. फूल लागल्यानंतर शक्यतोवर डवरणी करू नका. सोयाबीनमध्ये फूल लागल्यानंतर जर डवरणी केली तर तिथे फुलगळ होण्याचा शक्यता असते. त्यानंतर तण नियंत्रण करण्यासाठी सोयाबीनमध्ये खूप सुंदर तणनाशक आले आहेत, बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यातलं 2 प्रकार आहेत,
पहिला प्रकार म्हणजे पेरणी झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत प्री इमर्जन्स ज्याला आपण म्हणू स्ट्रॉंग आर्म या नावाचं तणनाशक आहे. स्ट्रॉंग आर्म पेरणी झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत हे जमिनीत चांगला ओलावा असल्यानंतर आपण जर स्ट्रॉंग आर्म फवारलं एकरी 12.4 ग्रॅम 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये 12.4 ग्रॅम असं स्ट्रॉंग आर्म जर फवारलं तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जमिनीत ओलावा चांगला असावा आणि पेरणीनंतर 3 दिवसाच्या आत 4थ्या दिवशीसुद्धा नको. तर जवळपास 1 महिन्यापर्यंत तण नियंत्रण ते करते आणि त्यानंतर सावली पडल्यानंतर जास्त तणाचा त्रास जास्त होत नाही. तर हा पहिला प्रकार झाला. दुसरा जे तणनाशकाचा प्रकार आहे ते उगवण झाल्यानंतर पेरणी झाल्यानंतर साधारणतः 15 ते 21 दिवसाच्या दरम्यान जमिनीत चांगला ओलावा असताना इमॅझिथायफर आहे, शकेद आहे किंवा ओडिसी आहे, असे वेगवेगळे तणनाशक अनेक तणनाशक बाजारात आहेत. हे पेरणीच्या नंतर 15 ते 21 दिवसाच्या मध्ये जमिनीत चांगला ओलावा असताना आपण फवारू शकता. जर शक्य झालं तर स्ट्रॉंग आर्म घ्या पेरणी झाल्याबरोबर 3 दिवसाच्या आत, आणि नाही तर मग आपण यापैकी कुठलंही तणनाशक पेरणीनंतर 15 ते 21 दिवसाच्या दरम्यान ते फवारू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हे तणनाशक फवारल्यानंतर पिकाला शॉक लागतो, थोडा झटका लागतो. ते बरोबर आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा चांगला असावा आणि तरी जर तुमच्या पिकाला शॉक लागत असेल तर अशा वेळेस तुम्ही एक बाजारात संजीवक आहे शॉकअप नावाचं, ते स्पेशल ज्या पिकामध्ये तणनाशकं आपण फवारतो, निवडक तणनाशकं जे आहेत, सिलेक्टिव्ह हर्बिसाइड जे आहेत, त्या पिकाला जो शॉक लागतो तो शॉक कमी करण्यासाठी तणनाशकासोबत शॉकअप नावाचं संजीवक तिथं वापरू शकता जर शॉक लागत असेल तर. त्यानंतर पाणी व्यवस्थापन. सोयाबीनला 2 प्रमुख अवस्था आहेत, फुलोरा अवस्था आणि दाना भरण्याची अवस्था. तर या 2 अवस्थांमध्ये आपल्याला पाण्याचा ताण जर पडला सोयाबीनला तर उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळं फुलोरा अवस्थेमध्ये आणि दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये त्याला ताण पडणार नाही याची आपण काळजी घ्या. जर पाऊस पडला नाही तर आपल्याला तिथं स्प्रिंकलरनी किंवा पट पाणी ज्याला आपण म्हणतो कुठल्याही पद्धतीनं त्याला इरिगेशन देण्याची गरज असते. त्यामुळे फुलोरा अवस्था आणि दाना भरण्याची अवस्था या 2 क्रिटिकल नाजूक अवस्था आहेत. यामध्ये पाण्याचा ताण पडणार नाही आणि पाण्याचा ताण जर पडला तर आपण तिथं पाणी द्यायची व्यवस्था केली पाहिजे. त्यानंतर कीड आणि रोग. आता सोयाबीनवर बऱ्याच प्रकारच्या अळ्या येतात, जसं हिरवी उंट अळी आहे, त्यानंतर पानं खाणारी अळी आहे, तंबाखूची पानं खाणारी अळी आहे, हेलिओथिस आहे, अशा अनेक अळ्या. आणि सोबतच आता मागच्या काही वर्षापासून आम्ही पाहतोय की मराठवाडा आणि विदर्भामध्ये पांढऱ्या माशीचा अटॅकसुद्धा सोयाबीनवर आढळतोय. पण अळ्या मात्र सगळीकडेच अळीचा प्रादुर्भाव असतोय. तर त्यासाठी आपल्याला ज्या फवारण्या करायच्या आहे, साधारणतः सोयाबीनला 2 फवारे आपण तिथे या आळ्यांसाठी किंवा इतर सर्वच किडींसाठी 2 फवारण्याची शिफारस केली आहे. पहिला फवारा साधारणतः 40-45 दिवसाच्या दरम्यानी जर आपल्याला आर्थिक नुकसानीची पातळी जर कीड ओलांडत असेल तर या दरम्यान आपल्याला तिथं साधं इमामॅक्टिन बेन्झोइट जे आहे हे साधारणतः प्रतिपंप एक 10 ग्रॅम 8 ते 10 ग्रॅम इमामॅक्टिन किंवा प्रति एकर 100 ग्रॅम अळीच्या नियंत्रणासाठी आपण इमामॅक्टिन घेऊ शकता. तिथे जर पांढऱ्या माशीचा अटॅक जास्त असेल तर मात्र पांढरी माशी इमामॅक्टिननं आपले नियंत्रित होणार नाही. त्यासाठी सोबत त्याच्या आपण आसिटामाप्रिड घेऊ शकता किंवा क्लोरोपायरिफॉस सायपरमेथ्रिन घेऊ शकता. आणि फक्त अळीच जर असेल तर इमामॅक्टिन घ्या. आणि अळीसुद्धा कमी प्रमाणात असेल तर मग मी म्हणेल की तिथे इमामॅक्टिनच्या ऐवजी आपण क्लोरोसायपर जर घेतलं, क्लोरोपायरिफॉस 50%, सायपरमेथ्रिन 5%, हे कॉम्बिनेशन प्रोडक्ट जर घेतलं तर ते रस शोषण करणाऱ्या किडीची आणि छोटी अळी कमी प्रमाणात असेल तर त्याचंसुद्धा नियंत्रण करेल. हे झालं कीटकनाशक. याच्यासोबत कळी अवस्था म्हणजे आपण साधारणतः 45 दिवसाच्या दरम्यान जर फवारा घेतोय तर कळी फुलाला सुरुवात झालेली असेल तर तिथे आपण 1261-0 हे विद्राव्य खत जर घेतलं तर त्याला आपल्याला निश्चित फायदा होतो. आणि एखादं संजीवक जर चांगल्या गुणवत्तेचं आपण घेऊ शकलात तर तिथे जसं झेप आहे, फुलांची संख्या वाढण्यासाठी, फुलगळ कमी व्हावी यासाठी जर घेऊ शकलात, गरज असेल
तर इलिक्झर किंवा झेप किंवा फंटॅक प्लस यापैकी कुठलाही चांगला संयोग आपण या पहिल्या फवारणीमध्ये घेऊ शकता. दुसरा फवारा साधारणतः 55 दिवसाच्या दरम्यान 60 दिवसाच्या दरम्यान जर घेतला तर इथे अळीनाशकामध्ये अळीचं प्रमाण जर जास्त असेल तर आपण कोराजन हे अळीनाशक घेऊ शकता, किंवा खूप जास्त असेल तर मग आपल्याला दुसरा फॉर्म्युला तिथं घ्यायचा आहे, क्लोरोसायपर, म्हणजे याची धुरीजन्य क्रिया आहे. तर क्लोरोसायपर आणि याच्यासोबत इमामॅक्टिन असे 2 जर एकत्र कीटकनाशकं फवारले तर अळीचा अटॅक किती मोठा असेल तरी खूप चांगला नियंत्रित होतो. हा फवारा दुसरा आपण अळीच्या नियंत्रणासाठी घेऊ शकता. तर या पद्धतीनं हे किडीबद्दल झालं. सोयाबीनमध्ये काही रोगसुद्धा आहेत. त्यातला सगळ्यात भयंकर रोग म्हणजे येलो मोझॅक. हा येलो मोझॅक मागच्या काही वर्षामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव, उमरखेड, पुसद किंवा तुमच्या नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये, अमरावतीमध्ये काही भागामध्ये, अमरावतीमध्ये तर उडदामुगावर, अमरावती, बुलढाणा आणि अकोल्यामध्ये उडदामुगावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हा रोग आला आहे. तर सोयाबीनवर सुद्धा हा रोग येतो. पानं पिवळे पडणे, शिरा हिरव्या राहणे हे याचं लक्षण आहे आणि याचा प्रसार खूप जोरात होतो, खूप लवकर तो पसरतो. तर हा जो येलो मोझॅक आहे याला आपण लक्ष असावं, कारण खूप जोरात वाढतो हा. याचं जे प्रसार करण्याचं काम आहे हे रस शोषण करणारी कीड, म्हणजे त्यातल्या त्यात पांढरी माशी सोयाबीनमध्ये या रोगाचा प्रसार करते. तर जर पहिल्या दिवशी 5 झाडं जर आपल्याला दिसले पिवळे, शिरा हिरवे आहेत आणि झाड पिवळं, पानं पिवळे पडले, तर दुसऱ्या दिवशी 50 ते 100 झाडं होऊ शकतात, तिसऱ्या दिवशी हजारांना होऊ शकतात. त्यामुळं जर हा रोग आला कुठे आढळला तर ताबडतोब त्याला आपल्याला या रस शोषण करणाऱ्या किडीला कंट्रोल करायचं आहे, म्हणजे त्याचा प्रसार थांबेल. आणि जर मिळालं तर आपण तिथे एक व्हायरिसाईड आहे की जे त्या व्हायरसचा रोग त्याला रोखण्याचं काम करते, त्याला कंट्रोल करायला. बघा, जगामध्ये व्हायरसला कंट्रोल करण्यासाठी कुठलं औषध नाही आहे, पण त्याला जागीच थांबवण्याचं काम दैवत नावाचं एक बाजारामध्ये औषध आहे. ते 25 मिली एका पंपाला जर वापरलं तर कुठल्याही पिकामध्ये, जसं तुमचा पपईचा व्हायरस आहे, त्यानंतर वेलवर्गीय भाजीपाल्यावरचे जे व्हायरस आहेत, किंवा सोयाबीनचा येलो मोझॅक आहे, उडदामुगाचा येलो मोझॅक आहे, तर याला कंट्रोल करण्यासाठी दैवत नावाचं एक औषध आहे, ते आपण वापरू शकता 25 मिली. आणि सोबत त्याच्या जर ताक वापरलं 50 मिली तर अजून त्याचे सुंदर रिझल्ट्स येतात. तर हा येलो मोझॅक हा एक रोग झाला. त्यानंतर पानावरील ठिपके, तांबेरा हे सुद्धा काही रोग काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये येतात. पण माझा अनुभव असा आहे की विदर्भ मराठवाड्यामध्ये तांबेरा काही फारसा मागच्या 5-7 वर्षात, 10 वर्षात काही फारसं त्यांना कुठं नुकसान केलं असे नोंद नाही आहे. त्यामुळं इतर रोगांचा फार जास्त आपण विचार करण्याची गरज नाही. जर काही असेल तर तेव्हा आपण तशी बुरशीनाशकाची फवारणी करू शकता. मात्र बरेच शेतकरी मी असं पाहिलं आहे की सोयाबीनला 2-2, 3-3 फवाऱ्यामध्ये बुरशीनाशकं वापरतात. अशी फारशी गरज नाही. ते बुरशीनाशकं ते शिफारसही केलेले नाहीत. असे काही बुरशीनाशकं आपण महागडे बुरशीनाशकं वापरतो. तर गरज असेल तरच आपण तिथं बुरशीनाशक वापरावं असं मला वाटतं. त्यानंतर वाढ नियंत्रक. काही शेतांमध्ये सोयाबीनची खूप मोठी झपाट्यानं वाढ होते, जास्त सोयाबीन वाढते. तर अशा ठिकाणी जर तुम्हाला त्याची वाढ नियंत्रित ठेवायची असेल तर आपल्याला साधारणतः कळी अवस्थेमध्ये, म्हणजे फुलाच्या सुरुवातीला तिथं आपण क्लोरोमेकॅट क्लोराईड जे आहे, लिहोसिन किंवा क्लोसिन, हे आपण साधारणतः 400 मिली प्रति एकर, 40 मिली एका पंपाला, खूप मोठा डोज आहे याचा. कारण आम्ही 25, 30, 40, 50, 60 सगळ्या डोजेसमध्ये याचे ट्रायल्स घेतले. जर वाढ थांबवायची असेल तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकतर फुलाच्या सुरुवातीलाच उशीर झाला तरी वाढ थांबत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका पंपाला, म्हणजे मी जे पंपाचं प्रमाण, म्हणजे औषधाचं जे प्रमाण सांगतोय ते साधारणतः 15 लिटरचं आपल्या विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅटरीचे पंप किंवा साधे हातपंप वापरले जातात, किंवा 10 लिटरचा पॉवर स्प्रे जो आहे त्याचं प्रमाण आहे. काही ठिकाणी मोठे चायनाचे पंप जे 22 लिटर 25 लिटरचे आहेत ते वापरतात. तर तेव्हा आपल्याला ते औषधाचं प्रमाण त्या प्रमाणात वाढवावं लागेल. तर लिहोसिन म्हणजे क्लोरोमेकॅट क्लोराईड हे फुलाच्या सुरुवातीला आपण जर वापरलं तर तिथं वाढ नियंत्रित होऊ शकते. तर ह्या सगळ्या सोयाबीनच्या व्यवस्थापनामधल्या बाबी आहेत. त्यातल्या त्यात मला परत एकदा सांगावंसं वाटेल की
तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत सोयाबीनमध्ये, अत्यंत महत्त्वाच्या आहे की ज्याच्यामुळे उत्पादन घटत चाललं आहे, आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे. तर पहिली गोष्ट त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बीज प्रक्रिया, खोडकिडा आणि चक्रभुंग्याला कंट्रोल करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत सोयाबीन तुम्ही जर घेत असाल तर तिथे सल्फरचा वापर, सल्फरयुक्त खत किंवा सल्फरचा वापर करा. तिसरी गोष्ट म्हणजे जर फुलोरा अवस्थेत किंवा दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडत असेल, पावसात गॅप पडत असेल, खंड पडत असेल तर तिथं पाणी आपल्याला द्यावं लागेल. तर या पद्धतीनं आपण सोयाबीनचं व्यवस्थापन करू शकता. यामध्ये अजून आपले काही अडचणी असेल तर आपण प्रश्न विचारले आहेत, मी तुमच्या प्रश्नांनासुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. त्यानंतर व्हाईट गोल्ड ट्रस्ट हे आमची एक सेवाभावी संस्था जी आहे शेतकऱ्यांसाठी काम करणारी, त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही वेगवेगळे व्हिडिओज यूट्यूबवर व्हाईट गोल्ड ट्रस्ट आपण जर पाहिलं तर काही वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत. फेसबुकसुद्धा व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या नावानं आहे. 3 लाख शेतकऱ्यांना आम्ही SMS द्वारे हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला देतो. मागच्या 5 ते 7 वर्षापासून जवळपास आत्ता ती शेतकऱ्यांची संख्या झाली आहे 3 लाख. तर 3 लाख शेतकऱ्यांना दर सोमवारी पावसाळ्यात, हिवाळ्यात एक सोमवार आड आणि उन्हाळ्यामध्ये महिन्यातून एखाद्या वेळेस असे SMS आम्ही देतोय. आपल्यापैकी काही शेतकऱ्यांना जर हवामानाच्या, पण हे मुख्यत्वे विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचे अंदाज जे दिले जातात. पश्चिम महाराष्ट्राचे हवामानाचे अंदाज आमच्या हवामान तज्ज्ञ देत नाहीत, तिथला त्यांचा अभ्यास नाही आहे. त्यामुळे इकडे या भागातील जर आपण शेतकरी असाल, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील, तर हवामानाच्या अंदाजासाठी SMS सेवा जर आपल्याला चालू करायची असेल तर आमचा एक शेतकरी सहाय्यता क्रमांक आहे 8888 16 78 88 8888 16 78 88. या नंबरवर तुम्ही तुमचं नाव जर सांगितलं तर तुमचे SMS चालू होतील. त्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा या नंबरवर जर आपण तुमचं नाव, गाव आणि पत्ता पाठवला तर आम्ही व्हॉट्सॲपवर सुद्धा तांत्रिक माहिती देण्याचं काम करू. मला खरंच परत एकदा या होय आम्ही शेतकरी समूहाच्या सर्वच प्रबंधकांचं, शास्त्रज्ञांचं आणि याच्यासाठी झटणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो. कारण खूप चांगला उपक्रम यांनी हाती घेतला आहे आणि यातून लाखो शेतकऱ्यांचं भलं होतं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं हे तांत्रिक ज्ञानाचा प्रसार करतायत. खूप पुण्याचं आणि खूप मोठं काम करताय. आपण असंच काम हे समोरसुद्धा चालू ठेवावं. आम्हीसुद्धा आमच्या संस्थेच्या वतीनं जर आपल्याला काही म्हणजे आमच्यावर काही जबाबदारी दिली तर आम्ही तीसुद्धा पुढे सुद्धा करू शकू. तर परत सर्वांचे धन्यवाद देतो. आता काही प्रश्न आले आहेत, त्याला उत्तर आपण देऊ. BBF पेरणीसाठी किती किलो बियाणे लागते? मराठवाड्याची अनुकूल हवामान कोणते बियाणे चांगले आहेत? तर मराठवाड्यामध्ये जास्त प्रचलित जात जी आहे ती बियाणं जे आहे ते 335 JS 335 आणि 9305 हे कमी प्रमाणात जाते. पण मला अशी एक रिक्वेस्ट करायची आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना की थोडं आपण 1-1, 2-2 एकराचा 9305चा प्रयोग अवश्य करा. कारण मागच्या 10 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर मागच्या 10 वर्षात फक्त 1-2 वर्ष उशिरापर्यंत पाऊस पडला नाही, तर साधारणतः ऑगस्ट नंतर मराठवाड्यात पाऊस पडलेला नाही बऱ्याच ठिकाणी, किंवा सप्टेंबरच्या पहिल्या 15 फक्त. तर ही जात थोडी लवकर येणारी जात आहे 9305. 335पेक्षा 12 ते 15 दिवस ही जात लवकर येते. त्यामुळं काही क्षेत्रात 9305चा आपण प्रयोग करून पाहायला हरकत नाही. उशिरापर्यंत पाऊस पडला तर 335 चांगली पिकते आणि पाऊस जर लवकरच आटोपला तर 9305 चांगली पिकते. त्यामुळं ही जात आपण लावायला हरकत नाही. त्यानंतर BBF पेरणीसाठी किती किलो बियाणं लागते? तर BBFमध्ये आपल्याला साधारणतः 22 ते 25 किलो बियाणं लागायला पाहिजे. त्यानंतर थायरम बंद झालं आहे, तर हे थायरम जे आहे सध्या तरी ज्या बॅगा आहेत, म्हणजे जे सोयाबीनचे बॅग आहेत, ज्या सीड कंपनीज आहेत, तर त्यांनी बॅगमध्ये टाकलेलं आहे. 60 ग्रॅम ते 75 ग्रॅमचा पाऊच हा तिथे टाकलेला आहे. त्यानंतर जर आपल्याला मोकळं बाजारातून घ्यायचं तर पर्यायी आपल्याला बुरशीनाशक काहीतरी बघावं लागेल. रिहांश कोणत्या कंपनीचा आहे हा एक प्रश्न आहे. हे बूस्टर प्लांट जेनेटिक्सचं रिहांश आहे. GSP कंपनीचं स्लेअर प्रो नावानं येतं, बूस्टरचं रिहांश नावानं येते. पेरणीपूर्वीचे तणनाशक सक्सेस होत नाही, तर पेरणीपूर्वीचं जे तणनाशक आहे कोरड्यात फवारायचं.
तर त्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स असे येतात की काही ठिकाणी ढेकळं असतात, काही ठिकाणी बरोबर फवारल्या जात नाही, काही ठिकाणी पाण्याचा वापर कमी होतो आणि बऱ्याचशा तणनाशकाचं जे बदनामी जी झाली आहे की त्यात काही प्रकारचेच तण नियंत्रित होतात. त्यामुळं आपल्या शेतात जे तण आहे ते जर नियंत्रित होत असेल तर ते तणनाशक आपल्यासाठी चांगलं, आणि जर ते नियंत्रित होत नसेल तर ते आपल्यासाठी चांगलं नाही. त्यानंतर फुलोरा अवस्थेत स्प्रिंकलर सिंचन चालेल का? हो चालेल. आमच्या इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही पाहिलं आहे की बाबा दोन्ही पद्धतीनं पट पाणी ज्याला म्हणतो आपण फ्लड इरिगेशन आणि स्प्रिंकलर दोन्ही अवस्थेमध्ये पाणी देतात. त्यांना त्याच्या परागीकरणावर वगैरे काही परिणाम होत नाही. बोरॉन फवारणीविषयी काय सांगाल? जर बोरॉनची कमतरता असेल तर आपण फवारणीमध्ये बोरॉन वापरू शकता. अन्यथा बोरॉन प्रत्येक फवाऱ्यात किंवा प्रत्येक शेतकऱ्यानं वापरलंच पाहिजे अशी आवश्यकता मला वाटत नाही. काही भागं आहेत जसं बुलढाणा जिल्ह्यातला देऊळगाव राजा, चिखली, त्यानंतर लोणार, मेहकर या भागामध्ये बोरॉनची कमतरता आहे. अशा शेतकऱ्यांनी बोरॉन वापरायला पाहिजे. आपण त्यासाठी सॉईल ॲनालिसिस जर करून ठेवलं, माती परीक्षण करून जर बोरॉन तपासलेलं असेल आणि जर कमतरता असेल तर वापरू शकता. तुमचा नंबर द्या. माझा नंबर मागितला आहे. माझा नंबरला माझा वैयक्तिक नंबर हा बहुतांश बिझीच असतो, खूप हे असतो. त्यामुळं आम्ही जे एक शेतकरी सहाय्यता क्रमांक दिला आहे तो आहे 8888 16 78 88. या नंबरवर तुम्ही संपर्क करा. इथे आमचे प्रतिनिधी राहतील आणि त्यांच्याकडून समाधान नाही झालं तर ते तुमचा कॉल मला कनेक्ट करून देतील किंवा तुमचा निरोप देतील, तुमचा नंबर मला देतील. मी तुम्हाला परत कॉल बॅक करेल. त्यानंतर कोणते बियाणं पेरावे? मी सांगितलं आहे तुम्हाला की 335 आणि 9305 या दोन जाती ज्या आहेत या प्रचलित जाती आहेत विदर्भ मराठवाड्यामध्ये. 9560 सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये, अमरावतीमधले वरुड वगैरे या भागामध्ये 9560 ही 9305 पेक्षाही लवकर येणारी जात आहे. ही सुद्धा पेरतात. काही ठिकाणी 228, काही ठिकाणी 162. तर यापैकी कुठलीही जात निवडा. हार्वेस्टिंगने काढणी योग्य वाण कोणतं आहे? हा छान प्रश्न आहे. 162 नंबरचं एक वाण आहे. ते उभाट वाढतं, जमिनीपासून 6 इंचाच्या वरती त्याला शेंगा लागतात. त्यामुळं ते आपण हार्वेस्टरनं काढू शकतो. तर 162 ही जात जी आहे ही आपण कंबाईन हार्वेस्टरनं काढण्यासाठी या जातीची निवड करा. उंच वाढणारी जात आहे, उभाट वाढणारी जात आहे आणि जमिनीपासून किमान 6 इंच शेंगा लागत नाही. त्यामुळं ही आपण हार्वेस्टरनं काढू शकतो. 228 व 335 या दोन जातीमध्ये कुठली जात योग्य आहे? दोन्ही जाती चांगल्या आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये 228 ते विदर्भ मराठवाड्यात 335ची जास्त लागवड होते. तर दोन्हीसुद्धा जाती चांगल्या आहेत. आपला ज्याचा अनुभव चांगला असेल, फक्त एकच गोष्ट आहे 335मध्ये ही खोडकिडा आणि चक्रभुंग्याला जास्त बळी पडते आणि त्यामुळं आपल्याला जे मी तुम्हाला बीज प्रक्रिया करायला सांगितलं रिहांश किंवा स्लेअर प्रोची ती नक्की करा. त्यानंतर मग 335ला सुद्धा काही अडचण नाही. 25013 एकरी किती वापरावे? गंधक किती प्रमाण आहे? 25013 म्हणजे 13% गंधक आहे. त्यामुळं हे एकरी एक बॅग जरी आपण वापरलं तरी पुरेसं आहे. त्यानंतर अजून आपले काही प्रश्न असतील तरी आपण इथे लाईव्ह विचारू शकता किंवा नंतरसुद्धा मी तुम्हाला जो नंबर दिला आहे त्यावरच सुद्धा विचारू शकता किंवा अजून कुठल्याही पद्धतीनं आपण संपर्कात राहू. अजून काही प्रश्न आले आहेत? सोयाबीन घरचे वापरले तर चालेल का? मी यापूर्वीच सांगितलं की घरचे सोयाबीन वापरू शकता. फक्त आनुवंशिक शुद्धता म्हणजे मागच्या वर्षी जे पेरलं होतं तुम्ही तो प्लॉट चांगला होता का? म्हणजे जेनेटिक प्युरिटी तर तुम्हाला आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला लवकर लक्षात येणार नाही, पण सारखे झाडं होते का सगळे? जर तसं असेल, चांगलं जर उत्पादन तिथं झालेलं असेल तर तुम्ही उगवण शक्ती तपासा आणि घरचं बियाणंसुद्धा पेरू शकता. सोयाबीन मराठवाड्याचे खत कोणते शिफारस आहे मराठवाड्यामध्ये? तर मी पूर्वीसुद्धा सांगितलं स्फुरदयुक्त खतं. जसं तुम्ही
सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 बॅग देऊ शकता किंवा DAP एकरी 1 बॅग पेरताना 20-20-0-13 आहे, 12-32-16 आहे, 14-35-14 आहे, यापैकी कुठलंही खत आपण देऊ शकता. ज्यामध्ये स्फुरद जास्त आहे असे सगळे खतं तुम्ही वापरू शकता. 1188 बद्दल विचारलं आहे. 1188 ही सुद्धा एक जात आगरकर युनिव्हर्सिटीची, आगरकर इन्स्टिट्यूटची आहे. तर या जातीचा अनुभव आपला जर चांगला असेल तर आपण पेरू शकता. ही सुद्धा एक काही शेतकऱ्यांना आवडती जात आहे. फक्त हिच्यामध्ये कुठली नवीन जात पेरताना एकदम खूप मोठ्या क्षेत्रात पेरल्याऐवजी काही क्षेत्रात पेरून त्याचा परत आपण अभ्यास करावा, त्याचे काय वैशिष्ट्य आहेत आणि यानुसार मग नंतर मोठ्या क्षेत्रात आपण लागवड करू शकता. काही तुरीबद्दल आणि काही कापसाबद्दल सुद्धा प्रश्न दिसत आहेत मला. तर चोरमुले सरांसोबत जसं बोलणं झालं होतं, आपल्या होय आम्ही शेतकरी समूहाचे प्रबंधक, तर त्यांनी कापसाबद्दल आणि तुरीबद्दल सुद्धा काही योजना केली आहे. तर त्यांनी जर आम्हाला सुचवलं आणि सांगितलं तर आपण कापसावर आणि तुरीवर सुद्धा काही जर कार्यक्रम घेता आला तर आपण घेऊया. अजून काही प्रश्न आले आहेत. कापूस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी पण लाईव्ह या. तर मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट या आपल्या समाजसेवी संस्था जी आहे याचं यूट्यूब चॅनल आहे. तर दर सोमवारी आम्ही याच्यावर लाईव्ह असतो आणि आठवड्याभरातले जे प्रश्न असतात शेतकऱ्यांचे, त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो. दर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता आम्ही कापूस उत्पादक, त्यातल्या त्यात मुख्यत्वे कापूस, तूर आणि सोयाबीन या शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम असतो. तुम्ही दर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. पेरणीमधील 2 ओळीतील अंतर किती असावे? साधारणतः जर आपण पेरत असो, तिफन्न पेरतोय, तर साधारणतः 16 ते 18 इंचाचं अंतर 2 ओळीमध्ये असावं. जास्त दाट 12 इंचावर 14 इंचावर जर आपण पेरणी केली तर त्या झाडाला फांद्याची संख्या कमी होते, उभाट वाढते. त्यामुळं 16 ते 18 इंच हे योग्य अंतर आहे 2 तासामधील. तर एवढे प्रश्न होते मंडळी. योग आला तर आपण परत भेटू. परत एकदा होय आम्ही शेतकरी समूहाच्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी समोरही असंच काम चालू ठेवावं. शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे आपल्या समूहाची, आपल्या ज्ञानाची, आपल्या सर्व टेक्निकल गोष्टी जे आपण देत आहेत आणि एवढ्या प्रामाणिकपणे आणि खूप चांगलं काम करताय. आमच्यासुद्धा तुमच्यासोबत शुभेच्छा आहे आणि आपण हे काम खरंच खूप चांगलं करताय. समोरही चालू ठेवा आणि असंच काम, कारण सगळ्यात महत्त्वाचं जे शेतकऱ्यांना आहे ते आपल्याला टेक्निकल तांत्रिक ज्ञान आणि तेच तुम्ही देताय. त्यानंतर परत काही प्रश्न आले. व्हाईट गोल्ड ट्रस्ट आणि होय आम्ही शेतकरी आम्ही मिळून, म्हणजे माझा अनुभव असा आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकरी आपले फॉलोअर्स आहेत. विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा आहेत. आम्ही विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात आमचं जास्त काम आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारसा आम्हाला चान्स मिळाला नाही. थोडंसं कॉटन एरिया ज्याला आपण म्हणू, तर आपण मिळूनसुद्धा काम करू शकतो. तुमच्या काय ॲक्टिव्हिटी आहे त्या आम्ही विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा त्याचा प्रसार करू शकतो, त्याचा प्रचार करू शकतो. 3 लाख शेतकरी आमच्याकडे आहेत जे आमचे नियमित SMS जातात आणि जे आमच्याशी संबंधित आहेत. कमी पाण्यासाठी कोणती जात वापरावी? तर कमी पावसामध्ये, म्हणजे पावसाचं प्रमाण कमी किंवा लवकर पावसाळा आटोपतो यासाठी लवकर येणारी जात 9305 आणि त्याच्याहीपेक्षा लवकर येणारी 9560 आहे. पण माझा अनुभव 9305चा चांगला आहे. 711 तूर चांगली आहे का? तुरीबद्दलही प्रश्न आला. तर मराठवाड्यासाठी जिथं पांढरी तूर लावतात तिथं 711च तूर चांगली आहे. आम्ही सगळ्या जवळपास 24 जातींच्या मागच्या 3-4 वर्षापासून ट्रायल्स घेतोय आणि त्यात सगळ्यात लवकर येणारी, मर रोगाला सहनशील आणि उत्पादन क्षमतासुद्धा चांगली असलेली तुरीची 711 पांढऱ्या तुरीमध्ये. आणि लाल तुरीमध्ये जर आपण विदर्भातले शेतकरी असाल तर विदर्भात पांढरी तूर लावत नाही, लाल लावतात. तर तिथे 716, 736, तारा या जाती आहेत. तर मंडळी धन्यवाद.
परत एकदा सगळ्यांचे आभारी आहो. असेच आपण संपर्कात राहू. नमस्कार.